नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 मार्च 2026च्या भारत आणि जगातील सगळ्यात मोठे अपडेट्स. ओके. सो बेसिकली आजच्या या अपडेटमध्ये बातम्यांमध्ये अमेरिका इराण तणाव समाविष्ट आहे. भारतातील क्रिकेटमधील मोठा विजय, LOCवर दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न आणि जागतिक व्यापारावर युद्धाचा परिणाम यासारख्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. चला तर एक एक करून आपण बघून घेऊयात. पहिली अपडेट काय आहे, आता भारत आणि कॅनडा संबंध सुधारण्याची सध्याची घोषणा झालेली आहे. ओके. सो बेसिकली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि कॅनडाचे पंतप्रधान यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी नवीन करार करण्याची घोषणा केली आहे. ओके. सो बेसिकली आता भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि दोन्ही देशांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओके. आता दुसरी अपडेट अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी म्हणता येईल. LOCवर दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ओके. सो बेसिकली आता झालं आहे काय, LOCवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला म्हणजेच की जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैन्याने वेळीच कारवाई करत हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला. ओके. यामुळे एक मोठा धोका टळला आहे. ओके. त्यामुळे भारताच्या सैन्याचं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं कमीच आहे. ओके. आता नंतरची अपडेट सांगायची झाली तर भारत इंग्लंड T20 वर्ल्ड कप सेमीफायनल. ओके. सो बेसिकली ही चांगली आनंदाची बातमी आहे. त्या झालं आहे काय, क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणता येईल. भारताने T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून फायनलमध्ये सध्या प्रवेश केला आहे आणि हा सामना खूप रोमांचक झाला आहे आणि भारताने 7 धावांनी विजय मिळवला आहे. ओके. आता पुढच्या मॅचमध्ये एकदम असा रोमांचक आपल्याला दोन्ही मॅच आपल्याला बघता येईल. ओके. सेम आता नंतरची जर अपडेट सांगायची झाली, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढले. ओके. सो आता झालं आहे काय, भारताच्या डायमंड आणि ज्वेलरी व्यापारावर थोडासा परिणाम झाला आहे. या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या डायमंड आणि ज्वेलरी उद्योगावर देखील दिसत आहे. ओके. झाले काय, मिडल ईस्टमधील तणावामुळे फॉरेन इन्व्हेस्टर्सने भारतातून हजारो कोटींची गुंतवणूक काढली, ज्याचा शेअर बाजारावर परिणाम झाला. कारण की काय, दुबई आणि मध्यपूर्व देशांमार्गे होणारा व्यापार सध्या काही प्रमाणात प्रभावित झाला आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इराण आणि अमेरिकेचं जर युद्ध असंच वाढत गेलं ना, तर आपल्याला ऑइलची कमीपणा जाणवू शकतो आणि आपल्याला रशिया हे ऑइल पुरवणार आहे थोड्या दिवसांसाठी. पण जर हे असंच कंटिन्यू वॉर चालत राहिली तर ऑइल हे महाग होऊ शकतो भारतामध्ये. आणि तुम्हाला सांगतो, जर कोणाला इलेक्ट्रिक बाईक घ्यायची असेल ना, तर दिवाळीपर्यंत वेट नका करू. माझ्या मते आत्ताच घेऊन टाका, कारण की नंतर त्याची किंमत वाढू शकते. ओके. हे माझं तर मत आहे. ओके. आता नंतरचे जर जगातील मोठ्या बातम्यांचे अपडेट जर घ्यायचे झाले न्यूज, तर अमेरिका आणि इराण संघर्ष अजून वाढला आहे. ओके. सो आता झालं आहे काय, मध्यपूर्वेत युद्ध अधिक तीव्र झाले आहे आणि अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हवाईसुद्धा आता हल्ले केले आहेत, ज्यामुळे तणाव खूप सध्या वाढला आहे. ओके. आता हे जास्त झालं आहे. मध्यपूर्वेत आता वाढलेल्या संघर्षामुळे आता जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामसुद्धा दिसू लागला आहे आणि विशेषतः काय झाले, तेलाची किमती वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. जर युद्ध वाढले तर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. ओके. सो जगभरात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव. ओके. सो मध्यपूर्व भागात परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे आणि अमेरिका आणि त्याचे सहयोगी देश इराणवर आता दबाव वाढवतच आहेत आणि यामुळे या प्रदेशात मोठ्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. आणि अमेरिकेने काय केलं, आता अमेरिकेने इराणचा युद्धनौकासुद्धा आता बुडवला आहे. मी कालच्या अपडेट्समध्ये सुद्धा हे सांगितलं होतं. ओके. सो बेसिकली मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या पाणबुडीने इराणचा एक मोठा युद्धनौका बुडवला आहे. या युद्धनौकाचे नाव होते IRIS डेना असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढला आहे. ओके. आता या युद्धाचा भारतावर सुद्धा परिणाम झाला आहे. ओके. सो मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताच्या डायमंड आणि ज्वेलरी व्यापारावर सुद्धा परिणाम झाला आहे, कारण दुबई मार्गे होणारा व्यापार आता अडथळ्यात आला आहे. ओके. आणि नंतरची अपडेट सांगायची म्हणली तर तेलाबद्दल आहे. ओके. ही तेलाबद्दल अपडेट आहे.
आता बेसिकली या संघर्षामुळे अनेक देशांचे विमान मार्ग बदलले आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द झाल्या, तसेच तेलांची किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ओके, सो आता मध्यपूर्वेत वाढलेल्या संघर्षामुळे आता जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आता तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता जरा जास्तच आहे. ओके, मी तुम्हाला वर पण सांगितलं होतं ओके व्हिडिओमध्ये. सो बेसिकली इराण आणि अमेरिकेचं युद्ध तर चालू आहे, पण त्याचे किती तोटे आपल्याला सुद्धा सहन करावं लागत आहेत हे या व्हिडिओमधनं क्लिअरपणे आपल्याला दिसून येतं. ओके, सो मित्रांनो, ह्या होत्या 6 मार्च 2026 भारत आणि जगातील महत्त्वाच्या अपडेट्स, बातम्या. ओके, जर तुम्हाला इंडिया न्यूज, वर्ल्ड न्यूज, आपल्या भारतातल्या न्यूज आणि जिओ पॉलिटिक्स मराठीत समजून घ्यायचे असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनल माझं बडी नावाचं आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, आणि असेच मी अपडेट न्यूज रोजचे आणत जाईल. ओके, धन्यवाद.